नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज आपण 6 महिन्याच्या बाळासाठी घरगुती साहित्यात सॅरलॅक कसं बनवायचं तर ते बघूया. तर इथे बघा, माझी 7 महिन्याची नात आहे, तिच्यासाठी हे मी सॅरलॅक बनवलेलं होतं आणि बऱ्याच बायकांच्या कमेंट आल्या होत्या की मुलींच्या म्हणजे तर काकू सॅरलॅक बनवून दाखवा. तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर बऱ्याच महिलांना माहीत नसतं किंवा आजकालच्या ज्या मुली असताना त्यांना माहीत नसतं की बाळासाठी काय खायला घालायचं, किती महिन्यानंतर खायला घालायचं. तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर याच्यात मी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर हे होममेड सॅरलॅक आहे, तर त्यासाठी काय काय लागणार आहे बघूया. आणि प्लीज तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा. तर एका वाटीने मी हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. तर 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, फक्त रेशनचा घ्यायचा नाही. त्यानंतर तुम्ही कुठलाही घेऊ शकता. कुणाला इंद्रायणी आवडतो, कुणाला कोलम आवडतो, कोलमचे पण भरपूर प्रकार आहे. तर अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर कोलम तांदूळ घेतलेला आहे, वाडा कोलम. मी तुम्ही कुठलाही घेऊ शकता. अर्धी वाटी मसूरची डाळ. तर ही छोटी वाटी आहे म्हणजे त्याचं अर्धे वाटीचं प्रमाण आहे, त्याच वाटीने तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता. ही पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आणि अख्खे हिरवे मूग आहे ना, तर हे गावठी मूग आहे, तर गावाकडचे आहे त्याच्यामुळे थोडासा कलर याचा असा आहे. तर 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहे. मुगाची डाळ घेतली आहे, पण मूगसुद्धा घेतलेले आहे, कारण मुगामध्ये मुगाची साली हे ज्या असतात ना, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, म्हणून सालीचं थोडेसे मूगसुद्धा घेतलेले आहे. 10-12 बदाम घेतलेले आहे. 5-6 काजू घेतले आहे, त्याचे तुकडे आहे त्याच्यामुळे ते जास्त दिसत आहे. आणि 5-6 अक्रोड घेतलेले आहेत. तर काजू तुमच्या मुलांना चालत नसेल ना तर स्किप केलं तरी चालेल, पण अक्रोड आणि बदाम मात्र नक्की घ्या. बऱ्याच मुलांना गरम पडतं म्हणून बरेच लोक काजू घालत नाही. काजू, बदाम आणि अक्रोड आता हे वेगळे करून ठेवले आहे. आणि जे बाकीचं धान्य आहे ना, हे आपल्याला सगळं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कुठलंही धान्य जे बाजारातून तुम्ही आणाल ना, तर नुसते पुसून नाही तर ते धुवून घ्यायचं, कारण आपल्याला हे बाळाला खायला सुरुवात करायची आहे त्यावेळेस हे सॅरलॅक बनवायचं आहे ना, म्हणून लहान बाळाला खायला देताना मात्र त्याची थोडीशी काळजी घ्यायची. तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाणी, जोपर्यंत त्यातलं खराब पाणी निघत नाही ना तोपर्यंत धुत राहायचं. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे सगळं धान्य किंवा डाळी घेतल्या ना तर त्याला जास्त पावडर राहत नाही, पण कधी कधी गावाकडचं आपल्या डाळी वगैरे असतात ना तर त्याला जास्त खराब असतात, तर त्याला पावडर जास्त असते, म्हणून ते धुवून घ्यायचे. तर बघा, अगदी असं स्वच्छ नितळ पाणी निघालं पाहिजे. आणि त्यानंतर ही डाळ आणि तांदूळ एका चाळणीत काढून घ्यायचं आहे. असे रोळून घ्यायचं, म्हणजे थोडेफार खडे वगैरे असले ना तर ते खाली राहतात, पण चांगल्या क्वालिटीचे असले तर त्यात खडे वगैरे राहण्याची शक्यता खूप कमी असते. तर अशा प्रकारे हे मी सावलीत म्हणजे आपले पंख्याखालीच वाळवून घेतलेले आहे 2-3 तास. तर तुम्ही उन्हातही वाळवू शकता, पण मी घरातच वाळवलेलं आहे.